एका इकडे चाकण भागात गेलो तर एका कारखान्याहून दगड मारला तर अनेक कारखान्यावरती दगड पडते. आम्हाला दगड मारायला कारखाना नाही आहे. म्हणजे एका इकडे एवढं वाढत चाललं आहे औद्योगिक क्षेत्र आणि दुसऱ्या इकडे शून्य आपण पाहतोय का अवस्था आहे. म्हणून तुमच्यासारखे मंत्री असताना थोडंसा कोकण आणि विदर्भ, कोकण एक वेगळ्या अनुशेषाकडे जातं आणि विदर्भ एक वेगळ्या अनुशेषाकडे आहे. आणि म्हणून हे टेक्स्टाईल पार्क म्हणून आपण झोन म्हणून याला डिक्लेअर केलं. वास्तविक सगळ्यात लांब धाग्याचा कापूस यवतमाळ पांढरकवडा या भागात आणि आमच्या भागात सगळ्यात जास्त होतं. म्हणजे जगाच्या व्यासपीठावर आमचा कापूस अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. आणि असं असताना आपण वस्त्र उद्योग झोन म्हणून किंवा तसं क्षेत्र आपण घोषित केल्यानंतर याचा ॲक्शन प्लॅन बनला पाहिजे. कोणत्या वर्षात काय होणार, त्याच्या 2 वर्षात काय होणार, 3 वर्षात काय करणार आहे, तिथले लहान लहान उद्योगाला आपण काय बळ देणार आहे. मग तिथले जिनिंग असेल, तिथले सूतगिरण्या असेल, तिथले पूर्ण कसं व्यवस्थित त्याला प्लॅनिंग, कापूस ते कापडपर्यंत कसं जाता येईल, असं जर तुम्ही केलं तर आमच्या कापूस उत्पादन 2 गोष्टी आहे सभापती महोदय, का एका इकडे त्या उत्पादकाला कसा फायदा होईल आणि दुसऱ्या इकडे रोजगार कसा तयार होईल. या दोनही अनुषंगानं आम्हाला कसं प्लॅनिंग करता येईल आणि अशाबाबत ते संदर्भात आपण असं प्लॅनिंग करणार का किंवा टाईम बाम कार्यक्रम आखणार का, त्या संदर्भात वेळ लागली तर बैठक घेणार का, अशा प्रकारची आपणास विनंती. मंत्री महोदय शॉर्ट. सभापती महोदय, 2 फक्त प्रश्नाची उत्तरं खोडके साहेबांची राहिली होती. बीसीसीचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारला होता. थोडा काहीतरी गैरसमज आहे. बीसीसीचा कालावधी हा 40%चा 5 वर्ष आहे, त्याच्यामुळे आपण तो 5 वर्षामध्ये 40% बांधकाम करू शकतो. सन्माननीय परिणय फुके साहेबांनी जो रिक्त भूखंडाचा विषय जो काढलेला आहे, याच्यामध्ये ऑलरेडी आपण अमरावती नाहीत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या नोटिसेस दिलेल्या आहेत. आपण ते भूखंड काढून नवीन उद्योजकांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि NCLTच्या बाबतीमध्ये जे हा ते पण करू ना आपण, तो पण सर्वे आपण करू. त्याच्यामध्ये उलट आधुनिक सर्वे केल्यामुळे आपल्याला किती जागा रिक्त आहेत, काय कशा पद्धतीने आहेत ते देखील आपल्याला कळू शकेल. आणि NCLTच्या बाबतीमध्ये उपसभापती महोदय आपण काहीच करू शकत नाही, कारण NCLTमध्ये गेलेला जो प्रकल्प असतो तो परत जरी आपण सुरू केला तरी दिलेल्या सबसिडी आपण बाजूला करून नव्यानं त्याला सबसिडी द्यायचं किंवा नव्यानं इन्सेंटिव्ह द्यायचं, हे धोरण अमरावतीपुरतं मर्यादित जर आणलं तर अख्ख्या महाराष्ट्राला लागू करावं लागेल. नाही, तसं होणार नाही, कारण NCLT म्हणजे ऑलरेडी तो अवसानामध्ये गेलेला असतो. त्याच्यानंतर ती कंपनी दुसरा कोणतरी घेतो आणि दुसऱ्या कंपनी घेत असताना तो 10,000 कोटीची कंपनी हा काय 15,000 कोटीला घेत नाही. 10,000 कोटीची कंपनी 1,000 कोटीला घेतो. ऑलरेडी 9,000 कोटी त्याला फायदा झालेला असतो आणि त्याला परत पुन्हा इन्सेंटिव्ह देणं हे काय MIDCच्या माध्यमातून शक्य होणार नाही. परंतु आता बच्चूभाऊंनी जे देखील सांगितले की अमरावतीच्या बाबतीमध्ये आणि विदर्भाच्या बाबतीमध्ये काहीतरी अनुशेष औद्योगिक क्षेत्राचा भरून काढण्यासाठी काहीतरी पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे. या बैठकीमध्ये बच्चूभाऊ असतील, परिणय फुके असतील, खोडके साहेब असतील, सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवलं जाईल. चौथी श्रीकांत भारतीजी. धन्यवाद सभापती महोदय. 3 मिनिटं राहिले, लक्षात ठेव. आता 2 मिनिटं राहिले. ठेवावं लागेल सभापती महोदय. ऑनलेक कसं होतं आपल्याला सभागृहाचं कामकाज थांबवता येणार नाही. सर नाही, त्यांनी रिक्वेस्ट केली. हो, सभापती महोदय, संत विद्यापीठाच्या संबंधातली माझी अल्पकालीन चर्चा आहे. सभापती महोदय, संत विद्यापीठाचा जो इतिहास आहे तसा खूप जुना आहे. म्हणजे AR अंतुलेंनी 23 ऑगस्ट 1981 साली याची सभापती महोदय घोषणा केली होती. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे 23 मार्च 81 रोजी बाळासाहेब भारदेंच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती केली, त्याचा एक अहवाल तयार केला आणि सभापती महोदय त्या अहवालामध्ये एक स्वतंत्र विद्यापीठाची चर्चा झाली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी 93ला मागणी केली. 11 आणि 14च्या मध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याची चर्चा आली, पण अभ्यासक्रम सुरू झाला नाही. आणि सभापती महोदय 40 वर्ष या विषयाला लागले आणि नंतर याची चर्चा सुरू होऊन काही प्रमाणामध्ये याचं क्रियान्वयन सुरू झालं. सभापती महोदय, आज या विषयामध्ये गाथा परिचय, संत साहित्य परिचय, वारकरी चिंतन असे सगळे विषय आहेत. माझा मूळ विषय सभापती महोदय असा आहे की आता मी हे नक्की समजू शकतो की ताबडतोब स्वतंत्र विद्यापीठ उभं करणं कठीण आहे, पण मूळ विषय जेव्हा हा सुरू झाला तो स्वतंत्र संत विद्यापीठाचाच सुरू झाला. जर आपण या विषयातली स्ट्रेंथ बघितली सभापती महोदय, तर 100 वर्षापूर्वी जोग महाराजांनी आळंदी येथे संत विद्यापीठाची स्थापना केली, वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर जे कीर्तनकार, प्रवचनकार आहेत ते त्यातनं बाहेर पडलेले. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. पण सभापती महोदय, अशा कुठल्याच प्रकारचा कोर्स निर्माण न झाल्यामुळे
त्यातनं पासआउट झालेला कुठलाही विद्यार्थी BA BCom BSc अशा प्रकारच्या संधीच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही. सभापती महोदय, हा विषय इतका मोठा आहे की याला एक सायकोलॉजिकल अँगल आहे, याला एक बायोलॉजिकल अँगल आहे, याला एक टेक्निक अँगल आहे, याची स्ट्रेंथ जबरदस्त आहे. पूर्ण विद्यापीठ होण्याच्या दिशेने हा विषय जाऊ शकतो. मला विनंती फक्त माननीय सभागृहाची महोदयांना वेळ एवढी 5 करायची मिनिटांनी आहे वाढवतो. की आपल्या या क्षेत्रामध्ये नामदेव शास्त्रींसारखे विद्वान आहेत, तर अगदी नव्या पिढीमध्ये भावार्थ देखणेंसारखे कीर्तनकार आहेत. मला विनंती अशी करायची आहे की लगेच विद्यापीठ होऊ शकेल का, तर मला नक्की माहिती आहे की ते कठीण आहे, पण त्या दिशेने प्रवास आपल्या या विषयाचा झाला पाहिजे. आता आंबेडकर विद्यापीठामध्ये त्याचा एक कोर्स उभा केला आहे, पण हे संयुक्तिक नाही आहे, यासाठी हे सुरू झालं नव्हतं. मला विनंती फक्त अशी करायची आहे की महाराष्ट्रातल्या अशा काही लोकांची समिती जर आपण गठीत करू शकलो तर ती समिती हा विषय विद्यापीठापर्यंत नेण्याच्या प्रवासामध्ये रोल प्ले करू शकेल. अशा प्रकारची समिती आपण गठीत करू शकू का, आणि केव्हा तरी या विषयातलं कंप्लीट चिंतन करून ज्यासाठी अंतुलेंनी घोषित केलं किंवा ज्यासाठी याची मुळात चर्चा झाली, ज्यासाठी भारदेंनी अहवाल सादर केला, आणि अशा प्रकारचा मला माहिती अशी आहे की अशा प्रकारचे परवानगी केंद्राच्या सरकारला सुद्धा केली अशी माझी माहिती आहे. मला फक्त विनंती अशी करायची आहे की संत विद्यापीठ होण्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी अशी एखादी कमिटी आपण घोषित मंत्री करू महोदय. शकतो का? शॉर्टमध्ये मंत्री महोदय. सभापती महोदय,